हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत ॲलर्जीच्या सर्दीविषयी. खूप पेशंट आहेत त्याचे. माझ्याकडे सुद्धा असे बरेच पेशंट येतात आणि ज्यांना ही ॲलर्जीची सर्दी होते त्यांनाच माहिती तो काय त्रास होत होते. खूप शिंका येतात, सटासट शिंका येतात. नाक गच्च होतं, नाक ब्लॉक होतं, शिंका येतात आणि नाकातून सतत पाणी गळत राहतं. ही याची महत्वाची लक्षणं. मग पेशंटला काय वाटतं की मी आजारातनं बरा व्हावा, ते डॉक्टरकडे जातात, तात्पुरतं औषधी घेतात, नसल स्प्रे घेतात, थोडे दिवस बरं वाटतं, पुन्हा हे त्रास सुरू होतात. सकाळी उठल्या उठल्या शिंका सुरू होतात. सकाळी उठल्यावर फ्रेश मूडने उठावं, आपला दिवस चांगला जावा असं प्रत्येकालाच वाटतं. पण या लोकांमध्ये काय होतं, उठलं की शिंका चालू. मग यामुळे त्यांचा सगळा दिवसच खराब जातो. ऑफिसमध्ये जा, शिंका चालू. अभ्यासाला बसा, शिंका चालू. कोणतंही काम करायला घेतलं की शिंका चालू. मग हा त्रास ॲलर्जीमुळे होतो. आता ही ॲलर्जी कशा कशामुळे होऊ शकते? ही धुळीमुळे होऊ शकते, साचलेली धूळ. घरात तुम्ही भिंतीला हात लावा, तो जर हात तुमच्या नाकाला लागला, झाली सर्दी. कॅलेंडरला हात लावा, तो जर हात नाकाला लागला, झाली सर्दी. फोडणीचा वास, फोडणीचं तेल, तिथून फोडणीतून जो धूर निघतो त्याचा सुद्धा गृहिणींना त्रास होतो, त्याने सुद्धा सर्दी वाढते. कोणाला पाळीव प्राण्यांच्या सोबत राहिल्यामुळे सुद्धा त्रास वाढतो. परागकणामुळे त्रास वाढतो. एसी मध्ये बसल्यामुळे त्रास वाढतो. थंड हवेत गेलं त्रास वाढतो. फॅनच्या हवेमध्ये झोपलं त्रास वाढतो. असे कित्येक कारण आहेत की ज्यामुळे ही सर्दी वाढते. मग सगळ्यात पहिले आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की कशामुळे आपली सर्दी वाढते. आणि खाण्यामुळे तुम्ही केळी खाल्ली, वाढली सर्दी. दही खाल्लं, वाढली सर्दी. किंवा आंबट ताक खाण्यात आलं, लिंबू खाल्लं, टोमॅटो खाल्ले, वाढली सर्दी. अशा कारणामुळे सुद्धा काही लोकांची सर्दी वाढते. पण ज्यांना सर्दी अशी वाढते त्यांनी आपल्याला आज सर्दी झाली आहे, कुठल्या कारणामुळे सर्दी झाली असेल, आपण आज काय काय केलं, कुठे कुठे गेलो होतो, नेमकं कशामुळे सर्दी झाली असेल, हे ॲलर्जन आपण स्वतःच शोधू शकतो. आणि नसेल शोधता येत तर डॉक्टरांकडे जाऊन एक टेस्ट आहे, ॲलर्जिक स्किन प्रिक टेस्ट. ती डॉक्टरांकडे जाऊन करून घ्यायची. म्हणजे कुठल्या पदार्थाची कशाची तुम्हाला ॲलर्जी आहे ते कळतं. त्यानुसार त्याची ट्रीटमेंट पण करता येते. हा झाला याचा भाग. आता याच्यासाठी आपल्याला काय काय करता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथून आपल्या ॲलर्जन नाकामध्ये जातात, नाकामध्ये रिसेप्टर्स असतात, तर हे ॲलर्जन्स नाकामध्ये गेले की ते रिसेप्टर्सच्या तिथे जाऊन मग ती प्रक्रिया सुरू होते आणि शिंका यायला लागतात. जर आपण ते ॲलर्जन्स नाकाद्वारे जाऊच दिले नाही तर सर्दी होईल का? नाही होणार. मग आपल्याला मास्क लावायचा आहे. मास्क जर लावला ना, हा त्रास बराच कमी होतो. कोरोना काळामध्ये जेव्हा हे लोक मास्क वापरत होते तेव्हा ज्यांना सर्दी होते आता त्यांना ही सर्दी होत नव्हती. त्यामुळे मास्क वापरणं सगळ्यात सोपा उपाय आहे. गृहिणी जेव्हा स्वयंपाक करतात तेव्हा त्यांनी सुद्धा मास्क वापरणं गरजेचं आहे. साफसफाईची कामं करतात तेव्हा सुद्धा मास्क वापरणं गरजेचं आहे. थंड वातावरणामध्ये जाता, मास्क वापरा. आणि गाडीवर जाताय तेव्हा सुद्धा मास्क कानात थंड हवा जाऊन देणं हे गरजेचं आहे. खाण्यामध्ये सुद्धा फ्रीजमध्ये थंड खायचं नाही, विरुद्ध आहार घ्यायचा नाही, थंड गरम पदार्थ एकत्र करायचे नाही. विरुद्ध आहार यावर माझा या आधीचा व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. विरुद्ध आहार मध्ये 2 गुणांचे पदार्थ एकत्र करणं. दूध, केळी, शिकरण हे आयुर्वेदाला मान्य नाही. फ्रूट सॅलड आयुर्वेदाला मान्य नाही. दूध आणि मीठ एकत्र करून आयुर्वेदाला खाणं मान्य नाही. असे बरेच आयुर्वेद आहे घटक एकत्र केले की त्याचा त्रास होतो. थंड गरम एकत्र करायचं नाही. फ्रीज मधलं अति थंड म्हणजे आईस्क्रीम खाणं, कुल्फी खाणं, अति थंड रोज ताक पिणं, दही खाणं हे आयुर्वेदासाठी मान्य नाही. ताक घेणं मान्य आहे, आयुर्वेद सांगतो की रोज ताक घ्या, पण ते कसं, सकाळी उठल्याबरोबर दही लावायचं, विरजण लावायचं आणि दुपारी ते हलवून घ्यायचं आणि ते ताक पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही 2-3 दिवसाचं शिळं ताक जर प्याल त्यांनी त्रास होणार म्हणजे होणार. काय सांगितलं आहे, कसं आपण फक्त काय लक्षात ठेवलं, ताक चांगलं आहे, पण ते कसं हे आपण त्याचा विचार केला नाही. मग असं चुकीचं खाण्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होतो. म्हणून खाण्याकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. हे झालं, आपल्याला काय बंद केलं म्हणजे आपली सर्दी कमी होईल ते बघितलं. विरुद्ध आहार टाळायचा आहे, आपली जीवनशैली चांगली ठेवायची आहे. आणि आयुर्वेदाला काय म्हणतो, वात कफच प्रतिशाय म्हणतो. म्हणजे आता तुम्हाला कफामुळे हे त्रास जर वाढत असतील तर कफ कशामुळे वाढतो ते पदार्थ तुम्हाला कमी करायचे आहेत. अग्नी मंद असेल, तुमचा अन्न चांगलं पचत नसेल तर त्याची तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागणार आहे. आयुर्वेदामध्ये याचं पंचकर्मांपैकी वमन, विरेचन आणि नस्य हे 3 प्रकार यासाठी केले जाऊ शकतात. नस्यामध्ये अणुतेल आणि षडबिंदू तेल वापरले जाऊ शकतं
आणि काही औषधं सुद्धा देता येतात. यासाठी तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावं लागेल. ॲलोपॅथीचे डॉक्टर तुम्हाला काही गोळ्या देतात आणि नाकात स्प्रे करायला देतात. त्याने तात्पुरतं तुम्हाला बरं वाटतं, पुन्हा त्रास होतो. त्यासाठी ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या. कायमचा मुळापासून हा त्रास नष्ट होईल आणि तुम्हाला नेहमी नेहमी या सर्दीला सामोरं जावं लागणार नाही. यामुळे काय होतं, आपलं रुटीन डिस्टर्ब होत आहे, आपले कामं डिस्टर्ब होत आहे, ऑफिसचे काम असेल, अभ्यास असेल, काही होत नाही. आणि काय होतं, थकवा येतो, रात्रीची झोप होत नाही. मग काय होतं, इथल्या घशात त्याच्या ग्लँड्स असतात त्या सुजतात, त्यामुळे घुरण्याचा त्रास वाटतो. घुरल्यामुळे झोप डिस्टर्ब होते. म्हणजे झोप डिस्टर्ब झाली की दुसऱ्या दिवशीचा पुन्हा थकवा वाटतोच आहे, दिवस मरगळल्यासारखा जातोच आहे. आणि सायनोसायटिस होतो, हेडेक होतं, कान म्हणजे निस्टेशन ट्यूबर सुजल्यामुळे कान दुखायला लागतात, बहिरेपणा यायला लागतो आणि काही दिवसांनी अस्थमा सुद्धा होऊ शकतो. मग या कॉम्प्लिकेशनची वाट कशाला पाहिजे? हे सगळं होऊ नये म्हणून वेळीच ॲलर्जन्स कोणते आहेत ते शोधायचे. नसतील शोधताय तर ब्लड टेस्ट करायची, ती ट्रीटमेंट घ्यायची आणि काही पंचकर्म करून घ्यायचं आणि प्राणायाम आणि योगासनं. यामध्ये प्राणायाम खूप उपयोगी ठरतात. रोज प्राणायाम हे केलेच पाहिजे. आणि व्यायामामध्ये योगासनामध्ये सेतुबंधासन, सालंब शीर्षासन, आणखी अर्धचंद्रासन यासारखी आसनं तुम्ही करू शकता. एवढं सगळं जर केलं तर निश्चित तुमची सर्दी ही ॲलर्जीची सर्दी कमी होऊ शकते आणि तुमची जीवनशैली बदलायची आहे. सध्याची ही आपण मॉडर्न लाईफस्टाईल जी आहे ती चुकीची आहे. त्यामुळे सगळे आजार आपल्याकडे येत आहेत. तर याला दूर ठेवायचं, अशा आजारांना दूर ठेवायचं असेल तर लवकर उठणं, लवकर झोपणं, वेळेवर योग्य मात्रे, योग्य आहार सेवन करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तर या पद्धतीने आपण आपली लाईफस्टाईल बदलूया, आयुर्वेदाकडे वळूया आणि काही आयुर्वेदाची ट्रीटमेंट, पंचकर्म, काही पोटातून औषधी हे सगळं जर घेतलं तर या ॲलर्जिक रायनायटिसला आपण बाय बाय करूया. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.